भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 39, 40, 41 व श्री प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा माजी ई प्रभाग समिती सदस्य शिरीष पाटील व समाजसेविका निशा पाटील यांच्या वतीने कोपरखेरणे या ठिकाणी पार पडला। यावेळी प्रामुख्याने आमदार गणेश नाईक उपस्थित होते। त्यांच्या समवेत माजी नगरसेविका भारती पाटील, संगीता म्हात्रे, छाया म्हात्रे, रविकांत पाटील, संदीप म्हात्रे, शंकर मोरे, रॉबिन मडवी, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 18 वर्षापासून समाजसेवक शिरीष पाटील सेवानिवृत्त पदवीधर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करत आहेत। आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की शिरीष पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे। समाजसेवक शिरीष पाटील, समाजसेविका निशा पाटील यांच्या विद्यमाने गेली 17 वर्ष कोपरखेरण्यातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरता पारितोषिक वितरण केले जातात। यावर्षी ज्येष्ठ नागरिकांचा ज्यांना सेवेतून निवृत्ती प्राप्त झाली त्यांचा सन्मान केला गेला। ज्यांनी प्रावीण्य खेळामध्ये मिळवलेले आहे, एखाद्या गीतामध्ये मिळवलेलं आहे, कुठे संगीतामध्ये मिळवलेलं आहे, अशा लोकांचा सन्मान केला। एकूणच समाजातल्या सर्व स्तरावरच्या लोकांचा गुणगौरव करण्याचं काम शिरीष पाटील याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून त्याच्या कार्यास अधिक शुभेच्छा देतो। हे कार्य वितरित करताना अविरत ते वितरित करण्यात यावं ही सदिच्छा। आम्ही जवळजवळ 18 वर्ष झाले हा कार्यक्रम करतोय आणि हे कार्यक्रम करत असताना श्री प्रतिष्ठान म्हणजे शिरीष पाटील नाही तर श्री प्रतिष्ठान म्हणजे श्रीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या माझ्या भगिनी आणि माझे बांधव या सर्वांचा हातभार या कार्यक्रमाला लागतो आणि त्यांच्याच सहकार्याने हा आम्ही जवळजवळ 18 वर्ष झाले हा कार्यक्रम यशस्वी करतो। या कार्यक्रमादरम्यान अनेक वेगवेगळ्या विभागातील समाजसेवक असो, डिग्री होल्डर असो किंवा पारमार्थिक विभागातील सन्मान आपण घेतात, त्याबद्दल काय सांगा? हो, आम्ही विचार केला होता की जी मुलं येतात त्या मुलांना माहिती नसते की आपल्या एरियामध्ये कोण कोण सामाजिक कार्य, धार्मिक कार्य करतात। मग आम्ही असा विचार केला की या मुलांमध्ये एक जागृती व्हायला पाहिजे की आपल्या या क्षेत्रामधील, आपल्या या कोपरखेरणे नगरीमध्ये कोण धार्मिक कार्य करतो, कोण डॉक्टर झालेत, कोण याच्यामध्ये की त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते त्यांच्या आयुष्याची पुढील वाटचाल करतील। गणेशजी नाईक साहेब आल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित होतो, कारण त्यांचे प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि ते आल्यानंतर या आमच्या कार्यक्रमाची एक जी आशा असते ती खूपच उंचावली जाते। कारण लोकांना नाईक साहेब म्हटलं की हा कार्यक्रम जर आमचा कार्यक्रम शून्य असेल आणि साहेबांचे पाय लागल्यानंतर हा कार्यक्रम 101% यशस्वी होतो, हा आमचा अनुभव आहे। समाजसेवक म्हणून स्थानिक नागरिक बोलत आहेत, कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही याचा विचार न करता सन्मान चिन्ह हे प्रत्येक व्यक्तीला पोहोचलं जातं। हो, आम्ही हे कार्यक्रम करत असताना कुठलाही राजकीय हेतू याच्यात आम्ही बाळगत नाही। निव्वळ फक्त समाजकारण आणि जी आमची युवा पिढी आहे त्या पिढीला पुढे कसं नेता येईल हाच विचार आमच्या मनात असतो। कारण याच्यामध्ये राजकारण 0% पण आम्ही करत नाही। कारण जे जे म्हणजे कार्यकर्ते असतात, त्यांची मुलं असतात, ते कुठल्याही पक्षाचे असू दे, आम्ही कुठलाही भेदभाव न करता सर्वांना निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित आम्ही सन्मान करतो। कारण माझ्या जवळजवळ 18 वर्ष झाले, मगाशी मी तेच सांगितलं की हे कार्यक्रम करत असताना फक्त आयोजक शिरीष पाटील नसतो तर निशा पाटील असतात, माझ्या धर्मपत्नी, आणि त्यांच्या जोडीला त्यांचे सर्व तिचे सहकारी असतात। त्याच्यामुळं या कार्यक्रमाला खूपच त्यांचा हातभार लागतो। माझा मुलगा सेवा करते, ऐशी त्याचे हातून सेवा करू द्या, मग त्याला अजून भरभराट येऊ द्या। काय वाटतं, आपण आई म्हणून आपल्याला आई म्हणून आनंद वाटतंय, अभिमान वाटतंय मुलगा समाजा। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईद शाहसह प्रिया हजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई।